आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुढच्या काळामध्ये सरकारने गोष्टी तर स्वीकारल्यात, पण गॅझेट लागू झाल्यानंतर लगेच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे प्रक्रिया असते। आता हे गॅझेट लागू झालं, सरकारने सांगितलं तसं 1 तासामध्ये जीआर निघणार आहे। तो जीआर अध्यादेश आता निघालेला आहे, ती माझी सहकारी तुम्हाला वाचून दाखवेल। पण तो अध्यादेश निघाल्यानंतर तो जिल्हाधिकारी किंवा जे जे ऑफिसर्स अंमलबजावणी करत असतात तिथे तिथे महत्त्वाचे असतात, मग ते तहसीलदार असतील, याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये असेल, त्यांच्यापर्यंत हा अध्यादेश पोहोचवला जाईल, त्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांना आदेश दिले जातील। आणि त्यानंतर मग जे जे कुणबी आहेत ते त्यांची जे मराठा आहेत त्यांची कुणबी म्हणून नोंद होईल आणि ती नोंद झाल्यानंतर कुणबी प्रवर्गाचा कुणब्यांचा ऑलरेडी समावेश हा ओबीसी प्रवर्गात असल्यामुळे ते आता काय म्हणतात त्याला ओबीसींचे जे काही लाभ आहेत किंवा आरक्षणाचे जे लाभ आहेत आरक्षणामध्ये त्यांचा समावेश होणार आहे। अर्थात याला आता काहींकडनं कायदेशीर काही प्रक्रिया करण्याचा प्रयत्न होईल का, अडवण्याचा प्रयत्न होईल का, तर कदाचित होऊही शकतो। पण सरकारने हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन जीआर काढणं ही फार महत्त्वाची प्रक्रिया आहे। कारण इंदिरा सहानी जर तुम्ही बघितलं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला 50% आत आरक्षण द्यायचंय। मागच्या वेळी सुद्धा सरकारने आरक्षण दिलं होतं, पण ते 50% पुढे होतं आणि आरक्षण जर मान्य करायचं असेल, ते जर कोर्टाने मान्य करायचं असेल तर ते 50% आत देणं गरजेचं होतं आणि त्यामुळे ओबीसी प्रवर्गातच मिळणं हे जरांगेंसाठी फार मोठी लढाई होती। याच्यामध्ये आरक्षण मिळणं ही लढाईच नाहीये किंवा हा त्यांचा मला वाटतं हा त्यांचा शेवटचं ध्येय नाही, ते ओबीसी प्रवर्गातून मिळवणं आणि ते टिकेल असं मिळवणं हे त्यांचं ध्येय होतं। आणि त्यामुळे आजचा जो निर्णय आहे तो फार महत्त्वाचा आणि मोठा मानावा लागेल, दूरगामी मानावा लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।